राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% वाढ प्रलंबित असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना 59% डीए वाढीची चाहूल। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी माहितीपर म्हणजेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण तेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा महत्त्वाचा जो विषय आहे तो असा की राज्य कर्मचाऱ्यांना 53% जी महागाई भत्त्यामध्ये असलेली वाढ आहे ती अजूनही प्रलंबित आहे। असे असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना मात्र 59% डीए वाढीची आतापासूनच चाहूल लागलेली आहे। तर याबद्दलचं एक परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ह्या चॅनलला आपण लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून 3% महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढ विधानसभा निवडणुकीमुळे प्रलंबित आहे। अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखीन 6% महागाई भत्ता वाढीची चाहूल लागली आहे। केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वेळेवर देय भत्ते दिले जाते। यामध्ये महागाई भत्ता वेळेवर लागू करण्यात येतो। सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळेस म्हणजेच जानेवारी व जुलै या महिन्यात महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढ दिली जाते। जुलै 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता वाढ देण्यात आली। याबाबत केंद्र सरकारकडून त्वरित निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ फरकासह देण्यात आला। परंतु राज्यांमध्ये विधानसभेच्या आचारसंहिता सुरू झाल्याने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढीपासून अद्यापपर्यंत वंचित राहावे लागत आहे। याबाबतचा लवकरच निर्णय होईल असे असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 6% डीए वाढीची चाहूल लागली आहे। मागील 3 महिन्यात अमेरिकेतील निवडणुका तसेच चीनचे नवीन आर्थिक धोरण यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम दिसून आले आहेत। यामुळे महागाईचा टक्का अधिकच वाढला आहे, ज्यामुळे जानेवारी 2025 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये मोठी वाढ दिसून येईल। ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सदर महागाई भत्त्याची टक्केवारी 6% वाढण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी 2025 पासून 59% दराने महागाई भत्ता याचा लाभ मिळू शकेल। तर एकंदरीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 53% जी महागाई भत्त्याची वाढ आहे त्यासाठी प्रतीक्षा अजूनही त्यांची संपलेली नाही। अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मात्र 59% डीए वाढीची चाहूल लागलेली आहे आणि याबद्दलचीच एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। अशाच पद्धतीचे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करावं अशी मी आपल्याला शेवटी विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।